नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याच्यावरून जो एक गदारोळ उठलेला आहे आणि ह्या निमित्ताने एक फार चांगला मुद्दा अनय जोगळेकरांनी उपस्थित केला आहे. तो व्हिडिओ त्याची तुम्ही तर बघालच, वाटल्यास मी खाली त्याची लिंक पण देतो. मुद्दा असा आहे, फार साधा आहे अगदी, म्हणून मी ते शीर्षक केलेलं आहे. हे तुम्ही रील्स म्हणताय अपवाद उदाहरण म्हणून, ठीक आहे, पण मला तुम्ही दाखवूनच द्या की मूर्ती बनवणारे किती मुसलमान आहेत, मूर्तिकार. अगदी म्हणून आम्ही ते शीर्षक दिवस आधी होतं ना, देवीचा रोगी कळवा 1000 रुपये बक्षीस मिळवा. मूर्तिकार असलेले मुसलमान दाखवून द्या, 1000 रुपये बक्षीस मिळवा. एखादा अपवाद म्हणून कोणी दाखवून देईल, 2 4 5 सापडतील सुद्धा, चुकून माकून का होईना. पण तुम्ही जर बहुतांश पद्धतीने विचार केला तर तुम्हाला जे स्वतःला मूर्ती भंजक असं म्हणतात, बुत शिकन, तर त्यांना तुम्ही हा शब्द म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून ही अपेक्षा करायला लागलात, तर तथाकथित गंगा जमनी तहजीब वगैरे सगळं सांगायला लागलात. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या मुद्दा, की प्रत्यक्ष इस्लाममध्ये मूर्तीपूजा वर्ज्य कशी सांगितलेली आहे आणि त्या ठिकाणच्या काबा आणि त्या सगळ्या परिसरामध्ये आधीच्या ज्या सगळ्या संप्रदायातल्या त्या तिथल्या धर्म परंपरेतल्या जे प्रचंड मोठी मंदिरं आणि मूर्ती होती, ते सगळे कसे फोडायला लावले पैगंबरांनी. आणि प्रत्येक ठिकाणीच हे घडलेलं आहे. अगदी बामियानाच्या प्रचंड मोठ्या सुंदर बुद्ध मूर्ती सुद्धा फोडलेल्या आहेत, त्यांनी ग्रॅनाइट लावून फोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे फक्त हिंदूपुरता याने मुद्दा नाही, हा इस्लामची अडचण आहे. तथाकथित गंगा जमनी तहजीब म्हणत असताना इथला मुसलमान, जो भारतीय मुसलमान आहे, तो पण तिथून बाहेर आलेला, हे एक वेळ आपण वादासाठी मान्य करू. आमचा सरळ साधा मुद्दा आहे, अनय जोगळेकरांचाच मुद्दा मी पुढे नेतो, की गंगा जमनी तहजीब म्हणून दाखवत असताना तुम्ही गंगाच कशी ऍडजस्ट करून घेते तुम्ही दाखवलं, यमुना कधी ऍडजस्ट करून घेणार मला सांगा ना. या जिथून मी व्हिडिओ करतो आहे त्या छत्रपती संभाजीनगरच्या जवळ खुलताबाद, आता रत्नपूर त्याचं नाव केलेलं आहे, जरजरी बक्षाचा उरूस भरतो आणि त्या उरुसाच्या वेळेस नेहमी बातमी अशी असते, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक जरजरी बक्षाचा उरूस. कारण की मुसलमानांबरोबर हिंदूही मोठ्या प्रमाणात तिथे जातात, नवस करतात, अमुक तमुक ढमक. मी ज्या गावातून आलेलो आहे परभणी, त्या ठिकाणी या परिसरातला सगळ्यात मोठा दर्गा आहे तुरतपीर, ज्यांनी रामदासांच्या मनाचे श्लोकचा मन समजावन या नावानं अनुवाद केलेला आहे. त्यांचा कादरी परंपरेतला जो दर्गा आहे आणि त्यातला जो उरूस भरतो, ती परत मी अगदी लहानपणापासून आमचे जेव्हाचे पत्रकार होते, वडिलांच्या बरोबरचे, नंतरचे, माझ्या पिढीचे, माझ्या पिढीच्या पुढचे, सगळ्यांनी हेच शीर्षक दिलेलं पाहिलेलं. तुरतपीर, परभणीचा उरूस राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक. चांगली गोष्ट आहे. मला एक तुम्ही असं शीर्षक दाखवा की तुळजापूरची यात्रा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक. छत्रपती संभाजीनगरला मी बसलेलो आहे, कर्णपुऱ्याच्या देवीची यात्रा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. किंवा माझ्या परभणी गावामध्ये अष्टभुजा देवीच्या तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती. किंवा माझं जे मूळ गाव आहे उमरी, ती माळावरची देवी ती पण तुळजापूरच्या देवीचं ठाण आहे आणि त्या ठिकाणी यात्रा भरते. ह्या यात्रेला कोणीतरी राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणलं का? या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमानांनी पण कशा रांगा लावल्या दर्शनासाठी, कधीतरी कोणी बातमी केली का? मला सांगा साधी गोष्ट. त्याचं सरळ साधं कारण आहे की प्रत्यक्ष इस्लाममध्ये, कुराणमध्ये मूर्तीपूजा पूर्णपणे वर्ज्य सांगितली. नुसती वर्ज्य सांगितली अशी नाही, काफिरांच्या कत्तली कशा कराव्यात आणि हे कसं धर्मकार्य आहे हे प्रत्यक्ष कुराणमध्ये सांगितलेले. आणि अशा 44-44 काहीतरी आयात ह्या वर काढून टाका की ज्या दुसऱ्या धर्मांची हत्या करण्याचं सांगतायत मला, हे मला मंजूर नाही. ह्या सैतानाच्या आयात, सटानिक वर्सेस नावाचं तर पुस्तक गाजलेलं होतं सलमान रश्दीच, आणि तेव्हा त्याच्यावर बंदी घातली गेली. कोणी ह्याच्यावरती बोलत नाही. कोणी गंगा जमनी तहजीब म्हणत असताना फक्त एकाच बाजूनं असते ती गंगा जमनी तहजीब, दुसऱ्या बाजूनं काहीच नसते. अथर्व सुदामेची ही हिंमत आहे का अनय जोगळेकरांनी म्हणल्यासारखं, की हे सगळं तू असं इस्लामच्या बाबतीत करून दाखव ना? ते नाही करणार आहे. नुसतं प्रत्यक्ष कुराणमधल्या ज्या आयत कशा आहेत की कमी वयाच्या मुलीबरोबर पैगंबरांनी विवाह कसा केला असं सांगितलं मनानं नाही, तर त्या नुपूर शर्माला अजून सुद्धा काय भूमिगत राहावं लागतंय. सर तन से जुदाची तिला धमकी दिली, जेव्हा केव्हा ती बाहेर कोणाच्या दृष्टीस पडेल तेव्हा तिचा जीव जाईल. आत्ताची गोष्ट आहे, 4 वर्ष झालेत त्याला सगळ्याला तरी सुद्धा.
इतकं तुम्ही हिंदू धर्मावरती टीका केली, वाटेल तसं बोललं, ब्रह्मा विष्णू महेश सगळ्यांच्या बाबतीमध्ये वाटेल, अक्षरशः महात्मा फुलेंनी सुद्धा इतके घाण शब्द वापरलेले ब्रह्मदेवाच्या बाबतीमध्ये सुद्धा. पण ह्याच्या विरोधामध्ये महात्मा फुलेंना किंवा कोणीही सरतंसेजुदाची धमकी दिलेली नाही. आज सुद्धा हे तथाकथित हिंदूच असलेले आणि ते आपल्या हिंदू धर्म कसा वाईट हे म्हणत असताना वाटेल तशी टीका करतात. त्याच्यावरती आक्षेप वगैरे घेऊन सगळे शांत बसतात, पण कोणी सरतंसेजुदासारखी धमकी देत नाही. मुद्दा फार साधा आहे. बोलताना तुम्ही काही बोला, म्हणून म्हणलं मी तर उलट आता उद्या गणपती बसणार आहे, तुमच्या सगळ्यांना आवाहन करतो, तुम्ही की नाही जिथं जिथं जाणार असाल मूर्ती खरेदी करता तिला आधी विचारा की तू मुसलमान असेल तरच आम्ही मूर्ती घेतो. बघा किती मुस्लिम मूर्तिकार सापडतात, ते दुकानदार तरी सापडतात. त्यांचा व्यक्तीचा दोष आहे असं आमचं म्हणणं नाहीये. उलट ते त्याच्या धर्माची आज्ञा पाळतायत, त्यांचा दोषच नाहीये. दोष तुमच्या समजुतीचा आहे. ही जी गंगा जमनी तहजीब नावाचा सुलेमानी किडा तुम्हाला चावलेला आहे ना, तो प्रॉब्लेम आहे. त्यांना नाही काही प्रॉब्लेम. जे स्वतःला कट्टरपंथी इस्लामचे अनुयायी मानून घेतात ते त्यांच्या धर्माप्रमाणे पालन करायला लागले. तुम्ही त्याच्यावर त्या दृष्टीनं आक्षेप घेऊ शकत नाही. आणि तुम्हाला धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. या धर्माच्या स्वातंत्र्यामध्येच दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा घात करायचे जे कलम आहे त्याच्याबद्दल काय सर्वोच्च न्यायालयात ही केस गेलेली होती. आणि तेव्हा आपल्या सर्वोच्च न्यायालयाने शेपूट घातली आणि सांगितलं की हा विषय आमच्या समोर चालणार नाही आणि आम्ही काही हे मंजूर करत नाही म्हणून. का? प्रत्यक्ष आम्हाला आमच्या घटनेने मला माझ्या ह्याच्याप्रमाणे पूर्णपणे जगण्याचा अधिकार दिलेला असताना दुसऱ्या एका धर्मातली एक वर्स अशी सांगती आहे, आयत असे सांगती आहे की जो काफिर आहे त्याची तुम्ही कत्तल करू शकता, करायला पाहिजे धर्मासाठी म्हणून असं लिहिलेलं आहे. आणि ह्या अशा सगळ्या आयत 35-40-42 आहेत ते काढून टाका म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका गेलेली होती आणि आम्ही ती फेटाळली. हे जे सगळं आमचं गंगा जमनी तहजीबचं ढोंग आहे ना, अडचण तिथे आहे. त्याच्यामुळे ह्यांना असं वाटतं आहे की तो एक मुसलमान मूर्तिकार आहे, त्याच्याकडून गणपतीची मूर्ती घेतली, त्याचा भाव खरा वगैरे हे रील करायला, त्याच्या निमित्तानं कॉन्ट्रोवर्सी तयार करायला, त्याच्या निमित्तानं TRP मिळवायला, हे सगळं सोपं आहे. हे सगळं एका अर्थाने फायद्याचं पण ठरेल. किंवा त्या कोणतं रणवीर आयलाबादी काहीतरी नाव आहे, बियर बायसेप म्हणून, त्याने असंच घाणेरडे एक अश्लील कॉमेंट केलेली होती. त्यानिमित्तानं त्यांना फुकटचं माल, हे सगळे धंदे TRP साठीचे, व्ह्यूज साठीचे असू शकतात. मुद्दा तो नाही. पण तुम्ही जेव्हा हे असे विषय घेऊन समोर येता तेव्हा तुमची दुसऱ्या बाजूनं हिंमत आहे का? अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आता ऑगस्ट चालू आहे, 20 ऑगस्ट स्मृतिदिन असतो दाभोळकरांचा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने किती मुस्लिमचे सगळे ते हे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काही मोहीम चालवली? काही नाही. ज्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हिंदू धर्मातल्या कुप्रथा दिसून येतात त्याच्याविरुद्ध तुम्ही आंदोलन करता, आरडाओरडा करता, शिव्या घालता, उघडपणे त्यांचे सगळ्यांचे आस्थेचे विषय असतानाही त्याच्यावरती घाव घालता. ओके. मग दुसरीकडून हे सगळं जेव्हा मुस्लिमांमध्ये दिसून येतं तेव्हा तुम्ही काय करता? शेपूट घालता. सगळेच राजकीय नेते सुद्धा. या छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणते राजे शरद पवार असं म्हणलेले आहेत की त्यांचं काय ते ट्रिपल तलाक आणि ते त्यांचा हे आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण लक्ष नाही घालायचं, तर मुस्लिमांचे त्यांचा धार्मिक विषय. वा. तेव्हा तुम्हाला तथाकथित जे की तुम्ही कोणी काय म्हणता येईल त्याला पुरोगामित्व नाही दिसलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करत असताना तुम्ही स्वतःला पुरोगामित्वाचे शहनशाह, बादशाह म्हणून घेता. मग तुम्हाला हीच गोष्ट मुस्लिमांच्या बाबतीमध्ये नाही करा वाटली. अडचण इथे आहे. म्हणून म्हणलं राजकीय नेते असो किंवा तथाकथित स्वतःला विचारवंत म्हणून घेणारे असो किंवा असे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असो, ह्या सगळ्यांना गंगा जमनी तहजीब म्हणून फक्त गंगेवरतीच प्रयोग करायचे आहेत, यमुनेवरती नाही, असा मुद्दा आहे. खरं तर वस्तुतः गंगा जमनी तहजीब या शब्दामध्ये गंगेमध्ये सगळ्यांचे प्रभाव यमुनेपासून मिसळलेले आहेत. गंगा कोणात मिसळलेली नाहीये. हिंदू धर्म, सनातन धर्म हा त्या गंगेसारखा पवित्र आणि वाहत जाणार आहे. तो सगळ्यांना समाविष्ट करून घेतो, सगळे बाकीचे समाविष्ट करून घेत नाही त्यांना. म्हणून हे जे ढोंग आहे त्याचा आम्ही निषेध करतो. माझा आताही आव्हान आहे. आता हा व्हिडिओ संध्याकाळी तुमच्या समोर येतोय 5 वाजता. उद्या सकाळी गणपतीची स्थापना करायची आहे. तुम्ही तुमच्या गावामध्ये शोधून पहा आणि आम्हाला
काय म्हणता येईल त्याला, मुसलमान मूर्तिकार दाखवून द्या, किती निघतात आपण बघूयात. इथेच थांबूयात. धन्यवाद.